खरं तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणून सांगणाऱ्या पक्षामध्ये प्रताप सरनाईक हे मंत्री आहेत. खरं तर बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त असू देत, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त असू देत, खरं तर हे वाटप केलं पाहिजे. परंतु आता प्रताप सरनाईकांचे वाटचाल ही भाजपच्या दिशेने सुरू आहे हे ह्याच्यावरून दिसतं आहे. कारण मित्रपक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाला त्यांच्याकडे जाण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी उचललं आणि त्यामुळे हे असे कार्यक्रम ते करत आहेत. खरं तर ज्या बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना आनंद दिघे साहेबांचं नाव घेत आहेत त्यांच्या नावाने खरं तर अनेक कार्यक्रम केले पाहिजेत, परंतु ते नाही करता कुठेतरी भाजपला गोंधळण्यासाठी आणि त्यांची वाटचाल त्या दिशेने चालू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून जाणार आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये स्टार प्रचारक म्हणून जावं, परंतु जे आता अपवादग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी आहेत, ज्यांना आता अजूनही नुकसान भरपाई दिवाळीच्या तोंडावर मिळाली नाही, शेतकरी भरडतोय, खरं तर हे प्रश्न त्यांनी महाराष्ट्रामध्ये सोडले पाहिजेत. लोक तुमच्याकडे आशेने बघतायत आणि नंतर तुम्ही प्रचाराला जावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा अशी आपली भेट पण देखील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची देखील झाली. काय नेमकी चर्चा झाली? नाही, खरं तर आता आपण बघित असाल की सगळ्याच ठिकाणी या सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसैनिक आणि मनसे वेगवेगळ्या भागामध्ये येत आहेत. अजूनही अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्या संदर्भात आम्ही एकत्र येऊ आणि त्या संदर्भात वरिष्ठ काय निर्णय घेतील आणि लोकांची काय अपेक्षा आहे या संदर्भात पावलं आम्ही उचलणार आहोत. असं काय नेमकी काही चर्चा झाली का बैठकीत? नाही, खरं तर त्यांनी दरवर्षीप्रमाणे मनसेचा दिवाळी महोत्सव शिवाजी पार्कमध्ये असतो आणि त्याचं उद्घाटन उद्धव साहेबांच्या हस्ते आहे आणि त्यामुळे त्यांनी मला त्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे, ठाकरे गट स्वबळावरती लढवण्याची तयारी करतील तसा निर्धार हिंगोलीच्या बैठकीमध्ये देखील झालेला होता. तिथल्या जिल्हा प्रमुखांनी तशी भूमिका घेतलेली आहे, परंतु आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक आमच्या मतदारसंघात लढणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.